एवढं सुंदर आहे. कच्ची स्पॉट आहे, कच्ची. इथून ब्रिज आहे, बोट आहे, सगळं काय. नमस्कार 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 मंडळी. दिवस दुसरा आणि तुमचा या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचं काय असं प्लॅन फिक्स नाही आहे की कुठे चाललो आहे कुठे नाही, पण एक जागा फिक्स करायची आहे. आता ते मामावर आहे आणि मास्क्यासारखे फिरतात आहेत. तर मामा गाडी घेऊन आला तर ठीक, तर आपण चान्सेस आहेत आरेवारीला जायचा. अदरवाईज मी इकडेच फिरेन गावाला. बाकी सगळं मजेत. आणि कालचा ब्लॉग जास्त टाईम नाही चालला, कारण काय करण्यासारखं नव्हतं असं. कारण मी दिवसभर झोपलेलो, पुन्हा थकलेलो. येऊन फक्त झोपायचो, उठायचो, खायचो, झोपायचो. ही असते गावाला मजा. बाकी मी तर मंगळवारपर्यंतच आहे. मंगळवारी माझी ट्रेन किंवा बसची तिकीट काढू, त्यानंतर समजेल. मग त्यानंतर संडेचा आपण राईड तर फिक्स असते, ती करू. बाकी आज काय होईल ते तुम्हाला समजेलच. चला तर मित्रांनो, आपण आता चाललो आपल्या होंडा शाईनवर आरेवारीला. जसं तुम्हाला बोललेलो, आरेवारीला चाललो आहे. आणि इथून बघूया किती टाईम लागतो किती नाही ते पण सांगतो तुम्हाला. आता आपण निघतो आहे गाडीवर. आता माझा मामा चालवतो गाडी सध्या तरी, आणि वाजले आहेत 1:48. आता तोपर्यंत जाता आता 2-2:30 वाजतील ना, 2:30-3 वाजतील. तर आपण जाता मध्ये कुठे चांगला स्पॉट असेल तर तिथे थांबूया आणि दाखवेन चांगले स्पॉट. चष्मा विसरलो. आता चष्म्यासाठी बहीण नेते पाठवून, आणि जाम ऊन लागतं आहे. चष्मा कंपल्सरी लागेल मला. तर मामाला एक चष्मा आणि मला एक चष्मा, दोघं सेट आणि फुल स्ट्रेट. दहा किलोमीटर झालेत. गणपतीपुळे आले आणि इथून ऑलमोस्ट 12 किलोमीटर किंवा 11 किलोमीटर आरेवारे असेल. आणि हे बघा ना, हा बीच तुम्हाला दिसत असेल, कदाचित दिसेल, कारण झाडे वगैरे आहेत. बोर्ड बघा. बीचवर आधी आम्ही बीचवर चाललोय, नंतर मग आरेवारेला जाऊ. कारण भरपूर टाइम झाला बीचवर पण नाही गेलोय. तुम्हाला उंट दिसतोय की नाही माहिती नाही, खूप लांब आहे. पण इथे आता उंट पण चालू केलेत ना, इथे उंट वगैरे चालू केलेत. इथेच आहे, जवळच आहे, बसलाय. तुम्ही उंटाची पण सवारी करू शकता. आणि गणपतीपुळे ह्याच्यासाठीच फेमस आहे. इकडे आता भरपूर काय चालू झालंय. आधी नव्हतं चालू,
कारण मी ज्या प्रकारे न्यूज वगैरेवर बघितलंय, गुगल वगैरे केलंय, 2018-15च्या नंतर हे सगळं चालू झालेलं. तर या गणपतीमुळे मजा करा. जे जे रत्नागिरीचे असतील ते तर आलेच असतील, पण जे रत्नागिरीच्या बाहेरचे आहेत त्यांनी या, हा टुरिस्ट प्लेस आहे. मजा करा, घाण नका करू आणि निघून जा. या झाडांच्या पाठी समुद्र लपलाय, मला दिसेल आता. तो सुद्धा समुद्र असून असून हे बघ इथे गणपतीचं विचारून घेतलं. सावळ्यात दिसली काय पडली आई ग कसला दिसतंय. इथे जागा फोटो बिटो काढायला ते साईडला थांबव. इथे फोटो काय निघतील, क्लास फोटो निघतील. अरे हे बघ काय दिसतंय. बाप रे बाप, आई ग. फोटो सेशन वगैरे सगळं झालंय गणपतीपुळ्यात आणि आम्हाला फोटोसाठी मस्त लोकेशन भेटलेलं. आता आम्ही चाललो आरेवारेला आणि आरेवारे इथून 11-12 किलोमीटर आहे फक्त. ते पण थोडाफार व्ह्यू चांगला भेटला तर अजून दाखवत जाऊ. इथे एका स्पॉटला थांबलेलो पाणी पिण्यासाठी आणि तुम्ही लोकेशन बघा. इथून जास्त तुम्हाला फोन मध्ये चांगला वाटेल, तुम्हाला फोन मध्ये दाखवतो. अप्रतिम लोकेशन आहे, खूप सुंदर. इथे चांगला स्पॉट भेटलाय आरेवारेला. आम्ही आता आरेवारेला एंटर झालोय आणि इथून तुम्ही बीच मध्ये जाऊ शकता. बीचवर असा स्पॉट भेटलाय मला, तुम्हाला दाखवतो स्पॉट. कच्ची स्पॉट आहे, कच्ची. इथून ब्रिज आहे, बोट आहे, सगळं काय. हा बघा स्पॉट. लय पाणी आटलंय. हा ब्रिज, इथे आम्ही. हमारी पार्टी हो रही है. इथे एखादे होऊ शकतो तेवढं पाणी आटलं. तर मित्रांनो आपण इथून निघतोय आणि तिथून पुढे बीचवर जाऊ. आणि मला वाटतं जास्त ब्लॅक मध्ये व्हिडिओ येत असेल कारण ऊन समोरच्या साईडून येतोय, ह्याच्या आधीचा व्हिडिओ. पण आता इथून निघू आणि बीचवर पोचू, कारण बीचवर जरा मोकळेपणा वाटतो आणि मजा येते. बीचवरच जास्त मजा येते मला तर. बाकी ह्या जागी एवढं फोटो वगैरे ठीक आहे, पण बीच सुंदर आहे इकडचे. कोकणात याच्यासाठीच येतात, आरे वारे याच्यासाठीच येतात
की इकडचे बीच सुंदर आहेत. आणि याला अरे अरे का नाव पडलं हे पण मला सांगा जर कोण व्हिडिओ बघत असेल, कारण मला यातलं माहिती नाही. 23 वर्ष झाले पण याच्याबद्दल मला काहीच नाही माहिती की अरे अरे का नाव पडलंय. आणि 23 वर्षात मी पहिल्यांदा येतोय आरेवारीला. ह्याच्या आधी मी कधीच नव्हतो आलं. बघा ना, ते केवढं सुंदर आहे. आरेवारे बीचला पोचलोय आपण. आणि हा आरेवारे खरंच खूप सुंदर आहे. मी खूप लेट आलो आहे. खूप आधीच बघितलं पाहिजे होतं आरेवारे. खरंच बघा ना. मित्रांनो, तर आता आम्ही निघतोय घरी. भरपूर फिरलो आणि आता वाजलेत 5 दरम्यान वाजत आलेत. आणि इकडे नेटवर्क वगैरे काहीच नाही. तर तुम्ही याल तर कॅश वगैरेच घेऊन या. आणि अरे अरे बीच रिसॉर्ट वगैरे भरपूर काय इकडे फिरण्यासारखे. हे बघा, हा गेट आहे आतमध्ये बीचला जाण्यासाठी. बाकी काही रिसॉर्ट. बाकी लाईफ खूप सुंदर आहे. एन्जॉय करता आली पाहिजे. फिरा.